मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की शेंडा मारणं का गरजेचं आहे पानाचा. आता तुम्ही इथे बघू शकताय, इथलं पानाचा शेंडा मारला होता. तर त्याच्यानंतर आत्ता हे पान खूप मजबूत व्हायला चालू झालेलं आहे. मागच्या साईडनं याचा स्टोरेज भरायला चालू आहे. आत्ता येणाऱ्या काळामध्ये आपण हे शेंडे मारलेले फांदे आहेत खूप जाड होतील आणि त्यांच्यामध्ये स्टोरेज भरल्यानंतर त्यांना चांगल्या पद्धतीनं जर आपण हे शेंडे मारलेच नसते तर काय झालं असतं, ते पान अजून कंटिन्युअसली वाढत गेलं असतं आणि आपला जो बागेचा हेतू आहे जास्त प्रोडक्शन काढण्याचा तो सक्सेस झाला नसता. आत्ता इथे बघू शकता तुम्ही, एक चुकून माझ्याकडून एक पान राहिलेलं आहे. तर आत्ता हे बघा, इथं थोडंच त्याच्यानंतर तिथून पुढं कंटिन्यू होते. असं तुमचा पूर्ण सीझनमध्ये फ्रुटिंग काढूस तर हा शेंडा चालतच राहिला असता. आता हा चुकून राहिलेला आहे म्हणून सांगतो, तर इथे काढून घेतो मी. आता हे शेंडा काढल्यानंतर काय होईल, आता हे पान त्याच्यामध्ये त्या पानाला सिग्नल जाईल की इथून पुढं पान स्टॉप करायचं आहे आणि इथून पुढं स्टोरेज भरायला चालू होईल. त्या पानामध्ये अन्नद्रव्य भरायला चालू होतील. जर हा मी शेंडाच मारला नसता तर ह्या फांदीला, आता आपण कट केलेला शेंडा मारायला ह्या फांदीला खूप कमी किंवा एखादं फ्रूट लागला असतं चुकून, नाहीतर हा शेंडा कंटिन्यू चालत राहिला असता. आणि बागेमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या काय असतं, झाडाला माहीत नाही किती वाढायचं आहे किंवा जमीन किती आहे, किती अंतरापर्यंत जमीन आहे किंवा काय, ते कंटिन्युअसली वाढत जातं. त्याच्यामुळे ते शेंडा मारणं खूप गरजेचं आहे. शेंडा मारण्याचे फायदे खूप आहेत. जर तुम्ही ड्रॅगन फ्रूटमध्ये नवीन असाल, तुम्ही हे कधीच ट्राय करत नसाल तर नक्की करा, तुम्हाला चांगला अनुभव येईल. आणि जे नवीन शेतकरी आहेत, जे लागवड करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी आपण ड्रॅगन फ्रूटच्या सी व्हरायटीचं रोपाचं बुकिंग चालू केलेलं आहे. ज्या कोण शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटच्या सी व्हरायटीच्या रोपाची बुकिंग करायची आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, कारण खूप कमी रोपं आपण टाकलेलं असतात. त्यामुळे तुम्हाला खात्रीशीर रोपं पाहिजे असतील फक्त सी व्हरायटीच्यामध्ये. मी गेली 4 वर्ष सी व्हरायटीमध्येच काम करतो आहे, म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या प्लॉटला व्हिजिट करा, तुम्हाला त्याच्यानंतर अनुभव येईल. तर माझा मोबाईल नंबर आहे 9503230978. या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमचं रोपं बुकिंग करू शकता. खूप कमी कालावधी राहिलेला आहे आता लागवडीसाठी, त्यामुळं थोडी लवकरात लवकर बुकिंग करून तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करावी. धन्यवाद.